जन्मभर संसार करून मरणाच्या वेळी भगवंत आठवणार नाही. त्यासाठी जोपर्यंत आहोत तोपर्यंतच भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, तरच अंतकाळाच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण होय. म्हणून कारण अंतकाळाच्या वेळी जरी भगवंताचं नामस्मरण केलं तरी भगवंत मदतीसाठी येणार, असं भगवंत परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम सयप्रयाती समद्भावम यत्रे नक्षत्र संशयः. मी त्याच्या मदतीसाठी जाणार, याच्यामध्ये तीळ मात्र ही संशय नाही. फक्त मरणाच्या वेळी अंतकाळाच्या वेळी भगवंताचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, कारण प्रत्येकाचा अंतकाळ आहे. प्रत्येक जीव जन्माला येणार आणि प्रत्येक जीव मरणार आहे. प्रत्येकाच्या जन्माचं वेगवेगळं कारण आहे आणि प्रत्येकाच्या मरणाचं देखील वेगवेगळं कारण आहे. मग ज्या माणूस जन्माला का येतो, ज्याच्या त्याच्या जन्माचं कारण आहे. पहिलं कारण म्हणजे पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्य समान झालं की मग मनुष्य जन्म मिळतो. पाप पुण्य समान समे तरी जे पावी जे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झालं की मग पुढचा जन्म मिळतो. त्याच्यानंतर आपलं कर्म, आपल्या कर्मानुसार देखील आपल्याला पुढचा जन्म मिळतो. कारण कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं आणि आपलं जसं कर्म असेल तसंच भगवंत आपल्याला फळ देत असतो. जैसे